मित्रांनो, महाराष्ट्राच्या इतिहासात जुळ्या किल्ल्यांच्या काही जोड्या खूपच प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ रावळ्या जावळ्या, पुरंदर किंवा वज्रगड, मांगी तुंगी अशा याच जुळ्या किल्ल्यांच्या जोडीतील असणाऱ्या खेड तालुक्यातील, रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात अशी जी एक जुळ्या किल्ल्यांची जोडी प्रसिद्ध आहे मित्रांनो, जी पालगड आणि रामगड या नावाने ओळखली जाते. त्या पालगड आणि रामगड या जुळ्या किल्ल्यांची भ्रमंती आज आपण करणार आहोत. हा पालगड आणि रामगड किल्ला खेड आणि दापोली तालुक्याच्या हद्दीवरती हे दोन्ही किल्ले वसलेले आहेत. या किल्ल्याचा इतिहास काय आहे, या किल्ल्यांचा भूगोल काय आहे, तो आपण या आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. समोर जो पालखी मार्ग दिसतोय मित्रांनो, पायरीचा मार्ग, नैसर्गिकरित्या दगडाच्या झालेल्या ज्या पायऱ्या आहेत, त्या पायरी मार्गाने आपण सुरुवातीला अगोदर पालगड किल्ल्यावर जाणार आहोत आणि पालगड किल्ल्याची पूर्ण भ्रमंती झाल्यानंतर आपल्याला रामगड किल्ल्यावरती पण जायचं आहे. त्यामुळे पालगड आणि रामगड या दोन्ही किल्ल्याच्या अतिशय ऐतिहासिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पालगड किल्ल्याकडे मार्गक्रमण करत आहोत मित्रांनो. समोर बघू शकतो आपल्याला पालगड किल्ल्याचा बुरुज पण आपल्याला दिसतोय. हा समोर जो नैसर्गिक पायरी मार्ग तयार झालेला आहे दगडांचा, त्या पायरी मार्गाने आपण किल्ल्याकडे चाललेलो आहोत. खेड आणि मंडणगड या मार्गावरती पालगड नावाचं गाव आहे मित्रांनो. परमपूज्य साने गुरुजी यांचं गाव पालगड. या पालगड गावाच्या हद्दीमध्ये हा किल्ला आहे, ज्याला घेरा पालगड असं सुद्धा म्हटलं जातं. समुद्र सपाटीपासून साधारण 390 मीटर उंचीवर हा किल्ला आहे. या किल्ल्याची भ्रमंती आज आपण करत आहोत. पालगड किल्ल्याकडे निघालेलो आहोत मित्रांनो आपण. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे या पालगड किल्ल्याच्या भूगोलाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर या किल्ल्याला मित्रांनो 4 माच्या आहेत. त्यापैकी एक जांभूळ माची, 4 माची, राणे माची आणि किल्ले माची अशी ती 4 माच्यांची नावं आहेत. त्यापैकी किल्ले माची ही एक खेडच्या बाजूला आहे मित्रांनो, आणि बाकीच्या ज्या 3 माच्या आहेत त्या दापोली तालुक्याच्या हद्दीत आहेत. समोर आता आपल्याला या किल्ल्याचा मुख्य दरवाजा पाहता येईल. 2 बाजूला 2 बुरुजांमध्ये हे बघू शकता आपण. या बाजूला एक बुरुज आहे आणि या बाजूला एक बुरुज आहे, आणि या 2 बुरुजांच्या मधून हे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे. आणि या किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारामधून आपण आता किल्ल्यामध्ये प्रवेश करत आहोत. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर मित्रांनो, इथं किल्लेमाची ग्रामस्थ मंडळामार्फत एक या किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी एक सूचना फलक सुद्धा लावलेला आहे. त्यानंतर समोर आपल्याला बघता येईल एक तोफ मित्रांनो, अतिशय आकर्षकरित्या गाडा तयार करून ती तोफ या गाड्यावर मांडलेली आहे. तोफ सुद्धा आपल्याला या किल्ल्यावर पाहायला मिळते. समोर बघू शकतो आपण उद्ध्वस्त अवस्थेतील तटबंदी या किल्ल्याची पाहायला मिळते. समोर हा मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे ज्या दरवाजातून आपण किल्ल्यावर प्रवेश केला होता, त्या दरवाजाच्या बाजूचे 2 बुरुज सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. आपण जिथं गाड्या लावतो तिथून मित्रांनो अगदी 10 मिनिटात आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचू शकतो. अतिशय आटोपशीर किल्ल्याचा परिसर आहे. समोर तुम्हाला बघायला मिळेल इथं हा ढालकाठी बुरुज आहे बघा. या ढालकाठी बुरुजावर 2 तोफा सुद्धा ठेवलेल्या आहेत. त्यातल्या एका तोफेला छान गाडा सुद्धा बनवलेला आहे. आणि या ढालकाठी बुरुजावरून परमपवित्र स्वराज्याचा भगवा ध्वज आपल्याला फडकताना इथं पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे या किल्ल्याचं आणखी एक छोटंसं वैशिष्ट्य म्हणजे इथं आपल्याला एक सुकलेलं पाण्याचं टाकं आपल्याला इथं पाहायला मिळते. सध्या जरी त्यामध्ये पाणी नसलं तरी किल्ल्यावर तत्कालीन शिबंदीच्या पाण्याच्या सोयीसाठी अशा प्रकारची पाण्याची व्यवस्था आपल्याला समोर पाहायला मिळते. सध्या मात्र या टाक्यामध्ये पाणी नाहीये. टाक्याच्या पाठीमागं काही वास्तूंचे अवशेष आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. चौथऱ्यांच्या रूपाने आपल्याला हे आजूबाजूला किल्ल्यावरती
काही वास्तूंचे अवशेष ज्यांचे चौथरे आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. आणि चौथऱ्यांच्या समोर मित्रांनो एक छोटस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. एक छोटस मंदिर तिथं बनवलेलं आहे. तिथं आपण आता त्या मंदिरामध्ये महाराजांचं दर्शन घेणार आहोत. आज शिवजयंतीचा एक अतिशय चांगला योग पण आहे आणि त्या शिवजयंतीनिमित्तच आपण या पालगड किल्ल्याची फेरी आपण आयोजित केलेली आहे. समोर बघू शकतो आपण, आपल्याला महाराजांचा पुतळा पाहायला मिळतोय. पालगड किल्ल्यावर पोहोचलेलो आहोत मित्रांनो. आपण समोर आपण बघू शकतो किल्ल्याची तटबंदी आपल्याला समोर पाहायला मिळते. फक्त दगड एकमेकावर रचून मित्रांनो ही तटबंदी उभारलेली आहे. त्या दगडांमध्ये कुठल्याही प्रकारचं काही सिमेंटिंग मटेरियल बिलकुल भरलेलं नाहीये. तरीही अजूनही तटबंदी बऱ्याच अंशी या भागातली तटबंदी अजून शाबूत आहे. त्या तटबंदीच्या खाली पाहता येईल मित्रांनो आपल्याला अतिशय नैसर्गिकरित्या तयार झालेला कडा आणि त्या कड्यावरती उभा केलेली तटबंदी अशा प्रकारची एक रचना संरक्षणाच्या दृष्टीने इथं उभारण्यात आलेली आहे. त्यानंतर या किल्ल्याचं आणखी एक वैशिष्ट्य मित्रांनो तुम्हाला दाखवायचं ते म्हणजे या किल्ल्यातून भुयारी मार्गाने मंडणगड किल्ल्यापर्यंत जाता यायचं अशा प्रकारची एक माहिती आता नव्याने उजेडात आलेली आहे. आणि ते जे भुयार आहे सध्या बुजलेलं आहे मित्रांनो, परंतु त्याची जागा तुम्हाला दाखवतो. ही जी समोर आपल्याला जागा दिसते, हा जो खड्डा दिसतोय, हा तो मूळचा जुना भुयारी मार्ग होता मित्रांनो. या भुयारी मार्गाने थेट मंडणगड किल्ल्यापर्यंत आपण जाऊ शकत होतो. पालगड किल्ल्याची आपली गडफेरी पूर्ण झालेली आहे मित्रांनो. अतिशय आटोपशीर किल्ला आहे. साधारण 1 ते 1.5 एकर परिसरामध्ये पसरलेला हा किल्ला आहे. फार तर अर्धा तास मित्रांनो या सगळ्या किल्ल्याच्या फेरीसाठी लागतोय. या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जर बोलायचं झालं तर हा किल्ला नक्की कोणी बांधला याबाबत अजूनही ठोस पुरावे इतिहासाला माहीत नाहीत मित्रांनो. परंतु स्वराज्यकालीन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हा किल्ला स्वराज्यात होता याबद्दल लिखित पुरावे उपलब्ध आहेत. या किल्ल्याचं आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर मित्रांनो, हा किल्ला मंडणगड किल्ला आणि रसाळगड किल्ला या 2 किल्ल्यांना निरोप पोहोचवणारा दुवा म्हणून पण या किल्ल्याचा वापर होत होता. या किल्ल्यावरून मंडणगड आणि रसाळगड अशा दोन्ही किल्ल्यांना निरोप पोहोचवले जायचे. त्याचप्रमाणे शिवकालीन जे सगळे बांधणीचे किल्ले आहेत मित्रांनो, त्या किल्ल्यांवरती प्रत्येक किल्ल्याला एकापेक्षा जास्त दरवाजे आणि किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात पाण्याची सोय अशा प्रकारची रचना केलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु या किल्ल्यावर मात्र या किल्ल्यासाठी फक्त एकच दरवाजा आहे मित्रांनो आणि फारशी पाण्याची सोय सुद्धा या किल्ल्यावरती झालेली नाहीये. त्यामुळं याच्यावरून असं म्हणता येईल की हा किल्ला फक्त टेहळणीसाठी किंवा रसद पुरवठ्यासाठी किंवा या आजूबाजूच्या परिसरावर जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर प्रामुख्याने होत असावा असं आपण म्हणू शकतो. घेरा पालगड किल्ल्याची गड फेरी आपली शेवटच्या टप्प्यात आहे मित्रांनो. आणि घेरा पालगड मगाशी म्हटल्याप्रमाणे याचा जो जोड किल्ला आहे रामगड किल्ला, त्या रामगड किल्ल्याकडे आपण निघालेलो आहोत. आपल्यासोबत भालेराव सर आहेत, आरोही आहे, हेमंत राठोड सर आहेत, आर्या आहे, अनुदिदी आहे आणि पोकळे सर पण आहेत. थोडा रस्ता इथं उतरताना थोडा अडचणीचा रस्ता आहे. दगड तटबंदीचे दगड खाली आल्यामुळे थोडंसं रस्त्यावरती दगड जमा झालेले आहेत, त्यामुळे थोडं सावकाश यायला लागते. पण या मार्गाने उतरून आपण आता पुढे रामगड किल्ल्याकडे जाणार आहोत. आणि रामगड किल्ल्याकडे जातानाच या पालगड किल्ल्याच्या पायथ्याला जे एक पाण्याचा टाका आहे मित्रांनो, एक खांबी पाण्याचं टाकं, ते टाकं सुद्धा आपल्याला पाण्याचं या खालच्या मार्गाने आपल्याला पाहायला मिळणार आहे. पालगड किल्ल्याच्या पश्चिमेला मित्रांनो मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण जे पाण्याचं टाकं आहे ते पाण्याचं टाकं आपल्याला इथं पाहायला मिळते. सध्या खूप पडझड झालेली आहे, त्यात गाळ साचलेला आहे. अतिशय दुरावस्था झालेली असली तरी अजून सुद्धा
बघा चिखल आपल्याला आतमध्ये पाहायला मिळतोय. पाणी आता नष्ट झालेलं आहे, सगळे दगडांनी वगैरे हे टाकं बुजून गेलेलं आहे. समोर दिसतोय आपल्याला तो एक मगाशी म्हटलं एक खांबी पाण्याचा टाका आहे मित्रांनो, तो खांब पण आपल्याला पाहायला मिळतोय. याच्या शेजारीच अजून एक दुसरं पण टाका आहे मित्रांनो, ते पण आपल्याला पाहायचंय. या समोरच्या बाजूला सुद्धा एक पाण्याचा टाका आहे मित्रांनो, ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. या टाक्यामध्ये पाणी आहे मित्रांनो, अजून मोठा एक दगड सुद्धा यात पडलेला दिसतोय. पण अजूनही आता फेब्रुवारीचे दिवस आहे मित्रांनो, फेब्रुवारीच्या मध्यावर आहोत आपण, पण अजून सुद्धा पाण्याचा साठा या टाक्यामध्ये तुम्ही पाहू शकता. एक खांबी पाण्याचं टाकं, कोरीव टाकं, खडकामध्ये खोदलेलं, अशा प्रकारची गडावरच्या शिबंदीच्या पाण्याची सुविधा केलेली आपल्याला जवळपास सगळ्या किल्ल्यावर आढळते मित्रांनो. अशा पद्धतीने आपली ही आजची पालगड किल्ल्याची फेरी मित्रांनो पूर्ण झालेली आहे. आणि पालगड किल्ला पाहिल्यानंतर आता इथूनच आपण या पालगडाचा जुळा किल्ला असलेल्या रामगडाकडे मार्गक्रमण करणार आहोत. तुम्हाला हा पालगड किल्ल्याचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि शक्य झाल्यास अशा या ऐतिहासिक ठिकाणी आवर्जून येऊन भेट द्या अशी आपणा सर्वांना विनंती करतो. आणि आजच्यापुरती आपली पालगड किल्ल्यावरून रजा घेतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.